ये सुनील तटकरे इनको पता चला है और अजित पवार जी की नैया अभी डूबने वाली है और उस डूबने वाली नैया में जब नैया डूबती है तो चूहे उसमें से सब में पहले भागते हैं। वैसा अजित पवार जी की जो नैया डूबने वाली है उस नैया में सब में पहले भागने वाले का नाम सुनील तटकरे है और वो बीजेपी के नैया में जाके बैठेंगे, क्योंकि उनको खुद को पता है कि शरद पवार जी मुझे वापस पार्टी में लेने वाले नहीं है। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या 2 वर्षापासून राज्यामधले सगळे प्रकल्प हे गुजरातला हलवले जात आहेत, दुसऱ्या राज्यात त्या ठिकाणी घेऊन गेले जात आहेत। दिवसेंदिवस बेरोजगारी ही देशात आणि महाराष्ट्रात वाढत असताना आताच 3 दिवसापूर्वी हिंजवडीच्या आयटी हब मधल्या 37 कंपन्या ह्या स्थलांतरित झालेल्या आहेत। खरं तर हिंजवडीचा आयटी हब त्या ठिकाणी नवले साहेबांनी 1990ला साखर कारखाना उभा करण्याचं ठरवलेलं, ती जागा साखर कारखान्यासाठी होती, पण आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखाना न करता ह्या ठिकाणी आयटी हब करायचंय ही भूमिका घेतली आणि आज हिंजवडीच्या आयटी हब हे 3 फेजमध्ये चालतंय। जवळपास 157 कंपन्या ह्या हिंजवडीच्या आयटी हबमध्ये आहेत। 2,65,000 लोक ह्या हिंजवडीच्या आयटी हबमध्ये काम करतायत। त्यातल्या जवळपास 37 कंपन्या ह्या हिंजवडीतून चालल्यात। नेमकं सरकार काय करतंय, हे सरकार कशामध्ये व्यस्त आहे, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आतापर्यंत वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला, टाटा एअरबसचा प्रकल्प गेला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला, सिंदूरचा पानबुडीचा प्रकल्प त्या ठिकाणी गेला, हिऱ्याचा व्यापार जातोय, बॉलिवूडचं फिल्मफेअर अवॉर्ड जातोय। हे सगळं महाराष्ट्रातून जात असताना, महाराष्ट्राचं महत्व कमी होत असताना हे सरकार नेमकं बघ्याची भूमिका का घेतंय, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या युवकाला पडलाय। आम्हाला या विषयामध्ये राजकारण करायचं नाही। आमचे सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला घेऊन जाताय तर गुजरातला आमच्या महाराष्ट्रातले पब घेऊन जा, हुक्का पार्लर गुजरातला घेऊन जा। हे घेऊन जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्या युवकांच्या हातचा रोजगार त्या ठिकाणी पळून घेऊन जाताय आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देताय। 37 कंपन्या गेल्यामुळे जवळपास 58,000 लोकांचा रोजगार हा जाणार आहे किंवा स्थलांतरित होणार आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणारा 18,000 लोकांचा रोजगार देखील आता त्या रोजगाराला मुकावा लागणार आहे। बेरोजगारी ही 10.8% बेरोजगारीचा दर झालाय, हे मी सांगत नाही, नीती आयोगाचा अहवाल आहे। आणि एवढी मोठी बेरोजगारी होत असताना अजून महाराष्ट्रातल्या नवीन तुम्ही तर काही कंपन्या आणल्या नाही, तुम्ही सध्या पक्ष फोडणं, ईडी लावणं याच्यामध्येच तुम्ही व्यस्त आहे, घरं फोडणं, पण नवीन रोजगार तुम्हाला आणता आला नाही। पण जे रोजगार ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहेत ते रोजगार देखील तुम्ही सांभाळू शकत नाही, एवढं नाकारते सरकार आहे। खरं तर आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नाही, कारण आज तुम्ही सत्तेत आहेत, उद्या निवडणुका झाल्या की अजून कोणीतरी सत्तेत येईल, पण महाराष्ट्रातल्या 7 लाख युवकांच्या तुमच्या नाकारत्यापणामुळे घरात जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम तुम्ही केलंय। आज महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा हे या गद्दार सरकारनं दिलाय। आज उद्योगमंत्री कुठे आहेत? हेच उद्योगमंत्री एकेका युवकांचे प्रदेशाध्यक्ष होते, युवकांच्या समस्या त्यांना माहिती आहेत, पण उद्योगमंत्री कोणत्या उद्योगात व्यस्त आहेत की त्यांना महाराष्ट्रातले उद्योग हे जात आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष नाही। 37 कंपन्या आज गेल्या 157 पैकी, भविष्यात अजून जास्तीच्या कंपन्या ह्या हिंजवडीच्या आयटी हबमधून जाऊ शकतात। म्हणून नेमक्या ह्या कंपन्याला अडचण काय, ह्या का जात आहेत, सत्ताधारी कोणत्या लोकांना त्रासाला कंटाळून ह्या कंपन्या जात आहेत का, नेमकी ह्यांची अडचण काय, ही मला वाटतं उद्योगमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि ह्या जाणाऱ्या कंपन्या ह्या सरकारनं थांबवाव्यात। जर थांबवल्या नाही तर 10 जूनच्या नंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलन करू आणि या सरकारने जर युवकांच्या रोजगाराकडे लक्ष दिलं नाही, ह्या कंपन्या थांबवल्या नाही आणि तुम्ही जर युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकललं तर उद्याच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातला युवक तुम्हाला देखील बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट या सरकारनं लक्षात ठेवावी। महबूबजी, साधारणतः जे स्थलांतरित 37 कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा काही अहवाल आलाय की या
जे स्थलांतरित होत आहे त्यामधले जे रोजगार आहे ते रोजगार सगळे त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातले त्या रोजगारांना बेरोजगार करणार असं काही आव्हान आहे तुमच्याकडे? निश्चितपणानं त्याच्यावर अनेक पत्रकारांनी लेख लिहिले. तिथल्या जे काय संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. आता कंपन्या इथून जाणार म्हणजे त्या 37 कंपन्या जवळपास ऍव्हरेज 58,000 लोक एक तर स्थलांतरित होणार किंवा ज्यांना स्थलांतरित व्हायला जमणार नाही, ज्यांच्या मुलं शिक्षणासाठी इथे, ज्यांचं घर इथं झालंय, ज्यांचे आई वडील वृद्ध आहेत, ज्या लोकांना स्थलांतरित बाहेर व्हायला जमणार नाही त्या लोकांना पर्यायी तो नोकरी सोडावी लागणार आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जवळपास त्या भागातले 17,000 लोक आहेत जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. त्या देखील लोकांना या रोजगाराला मुकावं लागणार आहे. म्हणजे साधारण ह्या 37 कंपन्या जर गेल्या तर पुणे पिंपरी चिंचवड मधले 75 लोकांना रोजगार 75,000 लोकांना रोजगाराला मुकावं लागणार आहे आणि ही खूप मोठी संख्या आहे. मला वाटतं त्यासाठी सरकारनं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पालकमंत्र्यांचे दोष आहे असं वाटतं तुम्हाला? पालकमंत्र्यांचं तर लक्षच नाहीये. पालकमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी आहेत. त्यांनी नवीन तर काही प्रकल्प आणला नाही, पण त्यांच्याच पालकमंत्री पदाच्या काळात ह्या कंपन्या सोडून जात आहेत. मला वाटतं हे 100% अपयश त्यांचं. याच्या अगोदर वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प त्याच पुणे जिल्ह्यातल्या तळेगावला होणार होता, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प देखील गेलाय. आज हिंजवडीच्या कंपन्या जात आहेत. मला भीती याची वाटतेय की हळूहळू जर अशा कंपन्या महाराष्ट्रामधून निघून जायला लागल्या तर महाराष्ट्राच्या युवकाच्यावर बेरोजगारीची मोठी कुऱ्हाड त्या ठिकाणी कोसळणार आहे आणि भविष्यात जर युवकाचा रोजगार हातचा गेला आणि युवकांना रोजगार मिळाला नाही तर उद्या हा युवक गुन्हेगारीकडे आणि व्यसनाकडे वळेल याची मोठी भीती ही आम्हाला या ठिकाणी वाटते. सर, तुम्ही इथे मुद्दा उपस्थित केला की ज्या कंपन्या आहेत त्या बाहेर चालत राज्याच्या, मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग 2ऱ्या क्रमांकावर आला आहे. महाविकास आघाडी असताना तो क्रमांक मागे पडला होता. आपल्या महाराष्ट्र हा मागच एक बातमी आली, ती बातमी आपल्या सगळ्याच्या चॅनलवर आम्ही बघितली की ग्रोथमध्ये पहिल्या 10 मध्ये पण महाराष्ट्र राहिला नाही. नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं पाहिजे की कोणते नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये आले, किती लोकांची इन्व्हेस्टमेंट. जसं आम्ही सांगतोय वेदांता फॉक्सकॉन गेला. अहो देवेंद्रजी, तुमच्या नागपूरच्या मिहानमध्ये होणारा टाटा इयरबसचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरमधल्या 6,000 पोरांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प देखील गुजरातला गेलाय, तुमच्या नाकाच्या खालून गेलाय. आणि तुम्ही नवीन कोणता प्रकल्प आला फक्त आकडेवारी सांगून भूलभुलैया करण्यापेक्षा, जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार गटाचे 42 आमदार आमच्याकडे आले, शिंदे गटाचे 50 आमदार आमच्याकडे आले, तसं तुम्ही सांगा ना कंपन्याची नावं. जसे आमदारांची नावं सांगितली, आमदाराची यादी तुम्ही दाखवली महाराष्ट्राला, तसं कोणते प्रकल्प किती कोटीचे, जसं आम्ही वेदांता फॉक्सकॉन सांगतोय, टाटा इयरबस सांगतोय, सॅफ्रॉन सांगतोय, हिऱ्याचा व्यापार सांगतोय, तसं देवेंद्रजींनी सांगावं की आमच्याकडं आम्ही सत्तेत आल्यापासून ह्या 2 वर्षात एवढे प्रकल्प आले आणि ते कुठं आले. हे फक्त धुळफेक करायचं काम ते करतायत. त्यांचं युवकांच्या रोजगाराकडे लक्ष नाही तर त्यांचं दुसऱ्याचे पक्ष चोरण्यावर लक्ष आहे. महबूबजी, काल सुनील तटकरेंनी दावा केलाय की अनेक आमदार जे आहे ते काँग्रेस पक्षात जाणार आहे. तुमच्याकडून दावा केला जात आहे की सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार आहे. याबाबतची काही भाजपच्या नेत्यांसोबत तुम्हाला काही माहिती मिळाली का की ते सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार आहे? आमची माहिती ही खात्रीशीर आहे, कारण 4 जूनला अजितदादाला ज्या 4 जागा मिळाल्या त्यातली एकही जागा निवडून येणार नाही आणि अजितदादाचं जहाज बुडायला लागलं हे त्यांच्या आता लक्षात आलंय. म्हणून त्या जहाजातून सगळ्यात पहिली उडी सुनील तटकरे मारणार आहेत आणि त्यांचा प्रयत्न हा आहे. गरवारे क्लबची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं त्यांची भाषणं कशा पद्धतीची होती. तर पराभूत मानसिकतेत ते सगळे आहेत. त्यांनी इलेक्शनमध्ये सगळ्या साम दाम दंड सगळा वापर करून बघितला. अगदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 100 ते 150 कोटी रुपयाचं वाटप केलं. प्रशासनाचा प्रचंड गैरवापर केला. बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशी पुलिंग बूथवर त्या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आले. एवढं सगळं होऊन देखील या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी त्यांच्या गद्दारीला धडा शिकवायचा ठरवलाय आणि हे सगळं ते पराभूत होत आहेत. आणि मग आपल्याकडे कोण थांबणार नाही ह्या मानसिकतेतून आता ते संभ्रम निर्माण करण्यासाठी आमच्याकडून जे जायचे होते ते लोक गेलेले आहेत.
आता जे राहिलेत ते निष्ठावंत शरद पवार साहेबाला मानणारी लोक राहिलेत, हे एवढ्या मोठ्या वादळात जे हल्ले नाहीत ते 4 जूनच्या नंतर चांगल्या दिवसात कसे हलतील? सूरज चव्हाण असं म्हणतात की जयंत पाटील लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, त्यांनी सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली आणि अनेक राष्ट्रवादी. असं आहे की सूरज चव्हाण एवढा मोठा नेता नाहीये की त्यांनी जयंत पाटील साहेब कुठे जाणार हे सांगावं. जयंत पाटील साहेब म्हणजे काय अजित पवार नाही की ईडीची नोटीस आली पळाले भाजपच्या दावणीला. जयंत पाटील साहेबाला जायचं असतं तर जयंत पाटील साहेब अगोदरच गेले असते ना. ते शरद पवार साहेबाला वडिलाच्या जागी मानतात. ज्या दिवशी शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय की खरे डोळ्यातून अश्रू कुणाच्या आल्या, खरं जयंत पाटील साहेबाचं पवार साहेबावर काय प्रेम आहे हे 2 मेला महाराष्ट्राने बघितलेले आहेत. जयंत पाटील साहेब काय शरद पवार साहेबाच्या पळपुट्या पुतण्यासारखे नाही आहेत की ते पळून जातील. ते निष्ठावंत आहेत आणि ते शरद पवार साहेबांसोबत शेवटपर्यंत राहतील, याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका नाही. सर, महायुतीमध्येच खरं तर बिनसलेला विषय का मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत त्यांनी वक्तव्य केलंय की अमोल मिटकरी जर स्टेजवर असतील तर मी स्टेज शेअर करणार नाही त्यांच्यासोबत. खरंय, मेघा कुलकर्णीचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खरं सांगितलं, ज्या माणसाची लायकी नाही त्या बाजारू विचारवंताच्या सोबत आम्ही बसणार नाही हे सांगितलं आणि खरी भूमिका खासदार मेघाताईंनी घेतली. त्याच्याबद्दल निष्ठावंत भाजपाच्या मेघाताईचं मी अभिनंदन करतो. आज इंडिया आघाडीची बैठक आहे. महाराष्ट्रातून एक नवीन नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं. ते पंतप्रधान पदासाठी नाव त्यांचं पुढे आलं आहे आणि खास करून काँग्रेस पक्ष एचडी देवेगौडा जो जुना फॉर्म्युला आहे तो लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील? हे काही एवढं मोठ्या लेवलचं मला सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रातला पंतप्रधान झाला तर मला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्याचा आनंदच आहे. हिंदी में जानना चाहेंगे, जिस प्रकार से सुनील तटकरे दावा कर रहे हैं कि 4 जून के बाद जो है शरद पवार के कई नेता और कई विधायक जो है कांग्रेस के संपर्क में कांग्रेस ज्वाइन करेंगे, और हालांकि उन्होंने कांग्रेस के वरिष्ठ नेताओं के साथ मीटिंग की भी बात की, तो उनके इस बयान को आप किस तरह से देख रहे हैं? ऐसा है कि सुनील तटकरे ये पराभूत मानसिकता में है. उन्होंने जो लोकसभा के चुनाव हुए उसमें हर प्रकार की कोशिश की कि हम जीत के आए. इसके लिए उन्होंने 100 150 करोड़ रुपए खर्चा किया, प्रशासन का सत्ता का वापर किया, बोगस वोटिंग करने की कोशिश की. उसके कई सारे वीडियो आपके माध्यम से महाराष्ट्र ने देखे हैं और फिर भी हम चुन के नहीं आ सकते. ये सुनील तटकरे इनको पता चला है और अजित पवार जी की नैया अभी डूबने वाली है, और उस डूबने वाली नैया में जब नैया डूबती है तो चूहे उसमें से सब में पहले भागते हैं. वैसा अजित पवार जी की जो नैया डूबने वाली है उस नैया में सब में पहले भागने वाले का नाम सुनील तटकरे है, और वो बीजेपी के नैया में जाके बैठेंगे क्योंकि उनको खुद को पता है कि शरद पवार जी मुझे वापस पार्टी में लेने वाले नहीं है और मेरे को जाने के लिए दूसरी कोई जगह नहीं. इसलिए अब अपने आमदार जो शरद पवार जी से संपर्क करने की कोशिश कर रहे हैं, जयंत पाटिल जी से संपर्क करने की कोशिश कर रहे हैं, उनको रुकाने के लिए ऐसी फेक न्यूज पत्रकार भाइयों को चर्चे को बुलाने के बहाने से उनको बताना, उस पर बाइट उन्होंने नहीं दी है. अब ऐसा बोला है कि सोनिया गांधी को मिलने गए हैं. सोनिया जी को हमारे लोगों को जब भी मिलना है तब हमारे लोग सोनिया जी को डायरेक्ट मिलने की उन्हें जरूरत नहीं. जब भी मिलना है वो शरद पवार जी के साथ ही मिलेंगे, क्योंकि जितने भगोड़े थे हमारे पार्टी में से जिनको भागना था, जिनको ईडी सीबीआई की जिनको डर था, वो सब भगोड़े अभी भाग गए हैं. अभी जो रहे हैं वो सब ईमानदार कार्यकर्ता रहे हैं, ईमानदार आमदार रहे हैं, और वो आखिरी दम तक शरद पवार साहब के साथ रुकने वाले हैं. इसमें भगोड़ा कोई नहीं है. लेकिन इस प्रकार का बयान सुनील तटकरे क्यों दे रहे हैं? क्योंकि हालांकि यहाँ पर कुछ बातें चर्चा सामने थी, कहीं ना कहीं कुछ तत्व होगा, आपको लगता नहीं इस तरह से? सुनील तटकरे को खुद को बीजेपी में जाना है और अजित दादा पवार गुट की हालत 4 जून के बाद बहुत बुरी होने वाली है. 4 जून के बाद उनका एक भी एमपी चुन के नहीं आएगा, और ऐसे में अब कई सारे विधायक उनके में बेचैनी है. वो अजित दादा का गुट छोड़कर वापस आने की कोशिश कर रहे हैं, और ये सब बात सुनील तटकरे को मालूम है. तो इसलिए सुनील तटकरे गलत अफवाहें फैलाकर वो सब आमदारों को
अपने साथ कोशिश कर रहे हैं कि बीजेपी में उनके साथ कोई आमदार शरद पवार जी की पार्टी में जाने से हम उनको लेके बीजेपी में जाएंगे, ये कोशिश सुनील तटकरे कर रहे, इसलिए ऐसी अफवाहें फैला रहे। मैं तो मुझे एक और सवाल जानना चाहेंगे, इंडिया आघाड़ी की बैठक है आज, सॉरी वहाँ पे इंडिया अलायंस की बैठक है आज दिल्ली में, तो महाराष्ट्र से एनसीपी गुट से कौन कौन जाने लगा बैठक के लिए, कुछ इसका जानकारी आपकी? नहीं, इसके लिए मेरे क्या शरद पवार जी या सुप्रिया जी? आज शायद पवार साहब जाने वाले हैं, मगर उसके बारे में मेरे पास कुछ पुख्ता मालूमात नहीं है, मगर पवार साहब और सुप्रिया ताई जाने वाले थे। एक और सवाल जानना चाहिए सलमान खान को लेकर, सलमान खान मामले में एक नई खबर सामने आई, नई मुंबई को लेकर, नई मुंबई पुलिस ने हालांकि 4 नए लॉरेंस बिजली गैंग के शूटरों को गिरफ्तार किया है। यहाँ तक ये भी खबर आ रही है कि पाकिस्तान से यहाँ पे हथियार जैसे AK-47 से हथियार सप्लाई किए गए, तो उस पूरी घटना को आप किस तरह देखते हो? ये होम डिपार्टमेंट का बहुत बड़ा फेल्यूर है कि पाकिस्तान से AK-47 महाराष्ट्र के मुंबई में आता है, तो होम डिपार्टमेंट क्या कर रहा है? और हम देख रहे हैं दिन ब दिन जब से 2 साल से क्राइम का रेट काफी ज्यादा बढ़ा है, पुलिस पर इतना प्रेशर है कि पुलिस का, मुंबई पुलिस बहादुर है, मगर उनके पर इतना प्रेशर है कि उनका भी अभी मॉरल डाउन हो चुका है। अब हमने देखा कि पिछले कुछ दिनों में पुलिस स्टेशन में भी लोगों गोलियां चला रहे हैं, पुलिस स्टेशन में घुसकर गोलियां मारी जा रही है, और AK-47 सलमान खान को मारने के लिए अगर नवी मुंबई में आता है, 4 शूटर पकड़े गए, मगर उनके पास जो AK-47 आया वो AK-47 अभी तक पुलिस को मिला नहीं। ये भी बहुत चिंता करने वाली बात है कि गृह विभाग महाराष्ट्र का क्या कर रहा है। इतने बड़े सेलिब्रिटी को मारने के लिए इतना बड़ा प्लानिंग किया जा रहा है, और वो प्लानिंग नवी मुंबई, ठाणे, मुंबई में 70 लोग रेकी कर रहे हैं, और 26 अप्रैल का FIR है। ये आज अभी तक क्यों दबा के रखा? इतनी बड़ी न्यूज अभी तक क्यों दबा के रखी? इलेक्शन में सरकार की बदनामी न हो इसलिए तो ये न्यूज दबा के नहीं रखी, ये भी सोचने वाली बात है। और पाकिस्तान से हथियार हमारे महाराष्ट्र में AK-47 आ रहा है, इसका मतलब ये सब होम डिपार्टमेंट का फेल्यूर है। घाटकोपर होर्डिंग कोलैप्स मामले में साल 2021 में ही ये रेड फ्लैग आ गया था, DGP ऑफिस ने मना कर दिया था कि ये होर्डिंग नहीं बन सकती। इसके बावजूद 2023 में इस होर्डिंग को बनाने की इजाजत मिल गई। एक IPS का नाम आ रहा है कैसर खालिद का, जिन्होंने अपने ट्रांसफर के दूसरे दिन उस होर्डिंग के निर्माण कार्य को लेकर हस्ताक्षर किया। ऐसा है कि मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर जितने भी अधिकारी है इनको कोई लगाम नहीं रहा है, क्योंकि मंत्री ही पैसा जमा कर रहे हैं। जब मंत्री भ्रष्ट हो, पैसे जमा कर रहे हो, उनका नैतिक कुछ भी वजन अधिकारियों पर अभी नहीं गिर रहा है। सब 50 खोखे वाले लोग जब सत्ता में बैठे हो तो ये सब ऐसे ही चीजें होगी। आज एक होर्डिंग घाटकोपर का गिरा है, मैं आपको दावे के साथ बता सकता हूं कि मुंबई और ठाणा जिला, इसमें ऐसे सैकड़ों होर्डिंग होंगे जो गैर तरीके से, अनाधिकृत रीता से खड़े होंगे, और जब ऐसी कोई दुर्घटना वहां पर होगी तभी वो बात सामने आएगी। आप देखिए किसी पर एक्शन, आज तक घाटकोपर होर्डिंग के मामले में कोई अधिकारी सस्पेंड हुआ या किसी पर FIR रजिस्टर हुआ, ऐसा आज तक सुनने में नहीं आया। इतनी बड़ी दुर्घटना होने के बाद इसका मतलब सरकार का आशीर्वाद से ही ये सब बातें हो रही है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।